आपण नागपूर मधली दृश्य पाहतोय। राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध हा केला जातोय। महायुतीकडून हा निषेध केला जातोय। भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी यांनी काल संसदेच्या सभागृहात हिंदूंसंदर्भात वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचा निषेध आता नागपूरमध्ये नोंदवला जातोय। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा त्याला जोडे मारो आंदोलन केलं जात होतं आणि यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच जे आहे राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात भाजप नागपुरात आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे। भाजप युवा मोर्चाकडून जे आहे जोरदार घोषणाबाजी करत छापरूनगर परिसरातील चौकामध्ये जे आहे आंदोलन केलं जात आहे। प्रतिकात्मक पुतळाही जाळण्याचा जो आहे तो प्रयत्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। यावेळी पोलिसांनी मात्र तो पुतळा जप्त करत जे आहे पोलीस वाहनात टाकून दूर घेऊन गेले। मात्र तरीही मोठ्या प्रमाणात जो आहे राग जो आहे संताप व्यक्त करत आहे आणि आक्रोश जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळत आहे। दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी होताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहतोय राहुल गांधी यांचे फोटो सुद्धा फाडले जात आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते राहुल गांधी यांच्या विरोधात। आपण पाहतोय राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झालेली आहे। नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करत आहेत। राहुल गांधी यांचे फोटो सुद्धा फाडण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा आता भाजपचे कार्यकर्ते देत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय नागपुरातली ही दृश्य आहेत। नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। राहुल गांधी यांच्या कालच्या संसदेतल्या वक्तव्याविरोधात निषेध व्यक्त केला जातोय। राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा त्याला जोडे मारो आंदोलन सुद्धा या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। दरम्यान पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय।